पाहायला मिळाले? भेट घ्यायला सर काही नाही, साहेबांनी मला वाटते स्टेटमेंट पण दिले त्याच्यावर, किंवा माझं त्यांनी काय तर अभिनंदन केलं होतं आणि मी येऊन जातो. भेट घेण्यामध्ये काही चुकीचं नाही. आज त्यात काय ठाकरे गट त्यावरून टीका करताय. आता ठाकरे गटाला किंवा विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. आता इलेक्शन झाले, एवढं मोठं म्हणजे बहुमत मिळालं, त्यानंतर EVMवर सगळं सुरू झालं, EVMमुळे झालं. आता दिल्लीचा निकाल झाला, अजून दिल्लीच्या निकालावरनं आम्ही वाट बघत होतो की EVMचा विषय येतोय का, पण आला नाही. आता मग दुसरं आता काम काय, त्यांना काम काहीच नाही. लोकांनी नाकारले, जनतेनं नाकारले आणि टीका करण्याशिवाय आता त्यांना पर्याय नाही. ही त्यांची परिस्थिती झाली आहे. त्यामुळं त्यात काही म्हणजे फार काही त्यांची टीका मनावर घेतली पाहिजे किंवा त्याच्यातनं काही राज्याचं भलं होणार आहे असली काही टीका नाही. व्यक्तिद्वेषानं, मुख्यमंत्री साहेबांच्यावर असणाऱ्या व्यक्तिद्वेषानं भरलेली ती टीका आहे, बाकी त्याच्यामध्ये काही नाही. आणि लोकांना माहीत आहे काम करणारं कोण आहे, कोण कर्तबगार आहे. आज त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज सरकार झालं. आज सरकार काम करतंय आणि नक्कीच कामाच्या माध्यमातूनच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये आपला ठसा अजून चांगला आणि खोलवर उमटवतील याची आम्हाला खात्री आहे. खरं तर पांडवगडावर ना 6 गिर्यारोहकांवर हल्ला झालाय. त्यातले 2 गिर्यारोहक जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते. काय नेमकं बचाव कार्य कशा पद्धतीने? आता मी माहिती घेतो ह्या विषयाची, कारण हे आपण आत्ता सांगितलं त्यावेळेलाच मला खरं म्हणजे कळालं. मला काही ते कळलं नाही, पण सिव्हिल सर्जन असतील किंवा आमचे मेडिकल कॉलेजचे डीन असतील आणि त्या ठिकाणचे प्रांत वगैरे ह्यांना नक्की मी थोडंफार सूचना देईन. आता मी इथनं चाललो आहे धाराशिवला, पण फोनवरनं नक्की सूचना देईन की बाबा लवकरात लवकर तिथलं काय प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे जे जवळचं असेल त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती योग्य पद्धतीने जी आहे ती मिळावी.